पुढारीच्या ऑफिसला गेलो होतो. अर्धा तास पुढारी न्यूज चॅनलला माझी डिबेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या भाजपा आमदाराने जो अपमान केला त्याच्या विरोधामध्ये डिबेट होती. त्या डिबेटमध्ये मी भारतीय जनता पक्षाचं प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम, राहुल सोलापूरकर, भगतसिंग कोश्यारी, जय भगवान गोयल ही माणसं शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार कसा करतात असा मी सवाल उपस्थित केला. ती चर्चा वादळी चर्चा होती, पण वैचारिक आणि संयमी पद्धतीनं मी चर्चा करत होतो. चर्चा झाल्यानंतर चर्चेच्या दरम्यान मला आमच्या प्रदेशाध्यक्षांचा हर्षवर्धनजी सपकाळ यांचा फोन होता एका कामासाठी. तो घेता आला नाही चर्चा असल्यामुळे. चर्चा संपल्या मी स्टुडिओमध्ये बसूनच आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन लावला. तोपर्यंत तुषार दामगुडे जो माझ्यासोबत चर्चेला बसलेला होता तो बाहेर गेला. अर्ध्या मिनिटाच्या अंतरानं मी त्याच्या पाठोपाठ बाहेर निघालो. प्रदेशाध्यक्षांशी मी बोलत होतो. पुढारीच्या गेटमध्ये मी हर्षवर्धनजी सपकाळ यांना फोनवर बोलत उजव्या बाजूला मी माझी टू व्हीलर होती तिकडे गेलो. मागून मला शिवीगाळ केल्याचा आवाज आला, ऐकायला इकडे वगैरे म्हणल्याचा. मी मागं बघितलं, माझा फोन चालू होता. मागं बघितल्यानंतर मी ते 3-4 जण उभा होते. त्या तुषार दामगुडे या एकाला मी ओळखत होतो. तिथे गेल्यानंतर तू फोन ठेव ऐकायला हर्षवर्धन सपकाळला बोलल्यानंतर तुला राग का येतो असा म्हणून पहिला त्यांनी जाब मला विचारला. आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं. मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो, आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं. मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं. शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता. ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली. मी बेसावत होतो. फोन माहीत ठेवून अर्धा मिनिट झाला होता. मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीने आलेले होते. गुंड लोक होती ती. आधीच माझी वाट बघत बसलेली सीसीटीव्ही मध्ये दिसतंय. मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली. आणि पुन्हा पुण्यात जीवन थिंडायचं असेल तर तो बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुण्यामधला पत्रकारितेमधला कॅमेरामॅन मित्र माझा निखिल करंदीकर यानं मला त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं. पुढारी ऑफिस मधली पत्रकार सगळे बाहेर आले. लोक गोळा होत आहेत म्हणल्यानंतर आणि मी तिथंच थांबून आहे आक्रमकपणे, तुम्ही मला घाबरवू शकत नाही असं म्हणल्यानंतर मला अस्वस्थ होत होतं. मला आताही अस्वस्थ होते. थोड्या वेळात पोलीस आले. आमची काँग्रेसची सगळी नेते मंडळी कार्यकर्ते तिथं आले. जबाब दिलाय मी. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सगळे गुंड होते असं कळतंय. पिस्तूल लावून भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत अर्थमंत्र्यांसोबत फोटो असलेला हा तुषार दामगुडे आमचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या देतोय, मारहाण करतोय. मी मेडिकलला जातोय. माझ्या बसगाडीमध्ये लाथा बसलेल्या आहेत. माझ्या अगोदरच मला एक जखम होती, त्याला त्यांनी मारलेला आहे. मला अस्वस्थ होतंय. मी विनंती करतो मला दवाखान्यात जाऊन मेडिकल करू द्या, नंतर मी आपल्या सगळ्यांची. कार्यकर्ते ते बोलतात हिंदुत्ववादी होते, भाजपचे होते. मला माहित नाही शिवाजी महाराजांच्या विषयावर मी शिवाजी महाराजांचा अपमान भाजपवादी का करतात याचा त्यांना राग आला आणि भाजपाच्या विरोधात तू का बोलतो हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. दुसरं, हर्षवर्धन सपकाळ तुझा का बाप भाऊ आहे का, त्यांना बोलल्यास तुला का राग येतो, आम्ही त्याला शिवाय देऊ नाही तर काय तर करू. मी ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणेपर्यंत पुण्यात राहायचंय, जिवंत राहायचंय तर हे कमरेला बघ, खाली बघ काय आहे उजव्या बाजूला असं म्हणल्यानंतर ती पिस्तूल दिसली आणि लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केले. नाही मला यापूर्वी त्यांना कधी बघितलं होतं? मला सगळे ते अननोन लोक आहेत माझ्यासाठी. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या भागातल्या की ते भारतीय जनता युवा मोर्चाचे आहेत. त्यांचे पेज बघितले, अकाउंट बघितले. पुण्यामधलेच आहेत ते सगळे गुंड. त्यातले काही जण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. पण या असल्या बंदुकी घेऊन हिंडणाऱ्या आणि गोळी मारायची धमकी देणाऱ्या गोडसेच्या अवलादीला मी महात्मा गांधींचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्षाचा राहुलजी गांधींचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष माझ्या पूर्ण पाठीशी आहे. पुण्यातले सगळे काँग्रेसचे नेते प्रशांतजी जगताप, अविनाशजी बागवे, अभयजी छाचेल सोबत आहेत. 4 दिवसापूर्वी काँग्रेस भवनवर यांनी हल्ला केला, आज माझ्यावर हल्ला केला. तर आम्ही या गोडसेच्या अवलादीला लढायला आम्ही मैदानात आहोत. मला थोडं अस्वस्थ होते. मला पोलिसांनी माझा जबाब घेतलाय. तो आता दाखल करायची प्रोसेस चालू आहे. आमचे प्रशांतजी जगताप तिथं आहेत, अविनाशजी तिथं असणार आहेत स्वतः. मला अस्वस्थ होते म्हणून मला ते मेडिकलला घेऊन जायची ते घाई करतायत. मी ते मेडिकल झालं की गुन्हा कोणता दाखल करतायत काय मी माहिती देईन. हिंदीत एक बाइट द्या फक्त. क्या हुआ था क्या हुआ था, ये हादसा कैसे हुआ, क्या घटना घटी थी? हिंदी रिकॉर्ड पुढारी न्यूज चैनल की डिबेट में मैं शामिल हुआ था. 5 बजे डिबेट शुरू हुई थी. आधे घंटे के बाद डिबेट खत्म हुई. छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने वाला भारतीय जनता पार्टी का जो एमएलए है हरियाणा का, उसके खिलाफ डिबेट में मैं बात कर रहा था. पिछले कई दिनों से मैं आरएसएस भाजपा की जो गलत नीतियां है उसके खिलाफ मैं महाराष्ट्र की मीडिया में बात रखता हूं, इसलिए मुझे बुलाया था.
बात हो जाने के बाद मेरे साथ डिबेट में जो थे वो दामुगड़े बोल के एक बंदा था जो खुद को हिंदुत्ववादी बोल के लेता है, वो था। उसने कुछ गुंडे साथ में लाए थे। डिबेट होने के बाद चैनल ऑफिस के बाहर मेरे ऊपर उन्होंने हमला किया, मारधाड़ की, मेरे को पिस्तौल दिखाया। अगर जिंदा रहना है तो बीजेपी के खिलाफ तू बोलना नहीं, ऐसा करके धमकाया। लातों से, हाथों से मुझे मारा है। मैं पुलिस स्टेशन में हूँ। हमारी पूरी कांग्रेस पार्टी हमारे साथ है। ये गोडसे की औलाद, हम उनसे डरने वाले नहीं है। हम गांधी जी के लोग हैं। बीजेपी का ये जो पूरा चालू है, दहशतगर्दी चालू है, उसके खिलाफ हम लड़ने के लिए मैदान में। थैंक यू।